असं म्हणतात की पोटी एक मुलगी असावी. मला एक मुलगी देखील आहे, लहान आहे बघा ती 8 महिन्याची. आणि माझा मुलगा पण काही मुलीपेक्षा कमी नाही आहे. तो मला दिवसभरामध्ये त्याला जेवढी मदत होईल मला करण्यासाठी तेवढी तो कामामध्ये मला मदत करत असतो. जसं की अंथरूण उचलणं, झाडून काढणं, भांडे वगैरे उचलून ठेवणं. त्याला काही गोष्टी मी शिकवल्या पण नाही. तो लहान असल्यापासूनच आमचं बघून म्हणजे की आपण जेवण करण्याच्या वेळेस आपण जे ताटं वगैरे घेऊन येतो, चपातीचा डब्बा म्हणजे त्याला जेवढं झेपेल तेवढं तो आणायचा. आणि नंतर जेवण झालं की परत उचलून ठेवायचं. मग तिथल्या तिथं झाडून काढून सगळं भरून ठेवायचा. त्याला ते जमत होतं, शिकला त्यानं तर त्याला अजून आवड आहे. तो म्हणतो मम्मा मला हे शिकव ते शिकव. तर त्याच्या आवडीनुसार मी त्याला सगळ्या गोष्टी शिकवत असते, जेणेकरून त्याला पुढे जाऊन पण त्याचा उपयोग होईल. तर असं इथं बघा मी दुपारच्या जेवणाची तयारी करत होते. तर त्यासाठी मी काल रात्री हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती. तर मी हरभऱ्याची डाळ आणि अद्रक लसूण हे मिक्सरला ओबडधोबड बारीक वाटून घेणार होते आणि ग्रेव्ही करणार होते, म्हणजे पातळ रस्सा. तर त्यासाठी बघा कांदा भाजून घेतला, टोमॅटो खोबरं भाजून घेतले, कढीपत्ता आणि अद्रक लसूण. तर कढीपत्ता वाटणामध्ये वाटण केलं ना भाजीला एक वेगळीच टेस्ट येते बघा. तर इथं बघा मिश्रण वगैरे सगळं तयार झालं होतं. वाटलेलं मिश्रण तयार झालं आणि तर डाळ पण मी बारीक करून घेतली होती. तर त्याच्यामध्ये जिरे, लाल तिखट, हळद, मीठ, धने पावडर टाकून मिक्स करून घेतलं आणि एका बाजूला कढई ठेवली होती गॅसवर तेल तापण्यासाठी. तर तेल तापल्यानंतर मी एक पिठाचा गोळा त्याच्यामध्ये टाकून बघितलं तेल तापलं की नाही. मग तापलं होतं. मग त्याच्यानंतर मी हे भजे करून घेतले. तर भजे बघा अशा प्रकारे तळून घेतलेत. मग त्यानंतर बघा मी ते कढईतलं तेल जे होतं ते थोडं गार झाल्यानंतर गाळून घेतलं आणि थोडंसं तेल त्याच कढईमध्ये टाकून जिऱ्याची फोडणी दिली. त्याच्यानंतर जे आपण वाटलेला मसाला होता तो त्याच्यामध्ये ॲड केला आणि व्यवस्थित चांगला परतून घेतला. मग त्यामध्ये आपण सुके मसाले ॲड केले, जसं की लाल तिखट, धने पावडर, हळद, मीठ आणि माझ्याकडे थोडासा चिकन मसाला होता तो देखील त्याच्यामध्ये ॲड केला. तर हे सगळे मसाले मी व्यवस्थित झाकण ठेवून परतून घेतले. तर साईडने बघा तेल सुटलं होतं. मग त्यानंतर मी गरम पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं. तर मला थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून मी पुन्हा गरम पाणी केलं आणि त्याच्यामध्ये ॲड केलं. तर त्याच्यानंतर बघा भाजीला आपली किती छान उकळी फुटली, वास तर खूप छान येत होता आणि चवीला पण ही खूप छान झाली होती. त्यानंतर मी एका साईडला चपाती वगैरे करून घेतली, भात वगैरे झाला. तर इथं बघा भाजीला किती छान रंग आला होता. असं वाटत होतं की नॉनव्हेजचीच भाजी आणि खायला पण एवढी टेस्टी झाली होती ना. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही देखील एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की ही भाजीची रेसिपी कशी झालेली आहे. तर या बघा तुम्ही पण जेवण करायला. तर जेवण वगैरे झाल्यानंतर इथं बघा संध्याकाळी स्वामीनी जरा वेळ झोपली होती. तर उठल्यानंतर तिची अर्धवटच झोप झाली होती, कारण की शिवांश खडबड आवाज करत होता. मग अर्धवट झोप झाली की ती अशी रडत बसती. मग तिला जरा वेळ घेतलं तर एका बाजूला शिवांश बघा खेळत होता गाडीवरती गरगर. मग त्याच्यानंतर त्या दोघांना खाऊ वगैरे घातलं, त्या दोघांचा आवरला आणि त्यांना चक्कर मारून आली नेहमीप्रमाणे. आल्यानंतर मग माझं स्वयंपाक वगैरे झालं, मग आमचं जेवण वगैरे झाले. हांतरून टाकायच्या वेळेस बघा शिवांश कसा स्वामिनीला घेऊन बसलं. ती हांतरून पण टाकून देत नाही, मध्ये मध्येच येते. गाडीवर बसली तरी त्याच्यातून ती उठायला लागली म्हणून तिला त्याच्यावर काही बसवत नाही. तर इथं बघा रात्रीचे माझे भांडे वगैरे किचन क्लीन वगैरे झालं होतं.